नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दोडक्याची सुकी भाजी। यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात। पावशर दोडका घेतला आहे, मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे। फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घेतला आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण दोडक्याची साल काढून घेऊयात। दोडक्याची साल काढून झालेली आहे, आता आपण त्याचे काप करायला घेऊयात। दोडक्याचे आपण बारीक काप केले आहेत। केलेले सर्व काप आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम झालेले आहे, आता आपण फोडणीसाठी मोहरी घालूयात। मोहरी चांगली तडतडली की आता आपण त्यामध्ये जिरे घालायचं, तसेच त्यामध्ये कढीपत्ता पण घालायचा। फोडणी देऊन झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा। 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो परतत आहे त्यामध्ये आपण घेतलेले मसाला, हळद आणि मीठ घालायचं। हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। मसाला चांगला परतून झालेला आहे, आता आपण त्यामध्ये दोडका घालून घेऊयात, तसेच त्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण घालूयात। हे सर्व चांगलं मिक्स करायचं। 2 ते 3 मिनिटं दोडका चांगला परतून घ्यायचा। दोडका शिजण्यासाठी आता आपण त्यावरती झाकण ठेवूयात। मध्ये मध्ये भाजी हलवत राहायची। टोमॅटोमुळे भाजीला पाणी सुटते। भाजी जास्तच कच्ची असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता। भाजी थोडीशी कच्ची आहे, शिजण्यासाठी 4 ते 5 मिनिटं त्यावरती अजून एकदा झाकण ठेवूयात। भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा वापर केल्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपली भाजी शिजून तयार झालेली आहे। त्यावरती आता कोथिंबीर घालून घेऊयात। 10 ते 15 मिनिटांमध्ये दोडक्याची सुकी भाजी बनून तयार झालेली आहे। डब्यासाठी झटपट बनवता येते, तसेच तोंडी लावायला ही दोडक्याची भाजी चवीला चांगली लागते। अशा प्रकारे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।